देहू रोड पुलिस थाना द्वारा चोरी एवं गुम हुए 70 मोबाइल फोन मूल मालिकों को वापस किए गए। देहू रोड पुणे थाने की पहल पर पुणे महाराष्ट्र में खोजबीन कर गुम हुए 70 मोबाइल फोन उनके मूल स्वामियों को सौंपे गए हैं। आज एक विशेष आयोजित कार्यक्रम में इन फोनों को संबंधित मालिकों को हस्तांतरित किया गया है। यह उल्लेखनीय सफलता साइबर सेल एवं स्थानीय पुलिस की तकनीकी टीम के अथक प्रयासों का परिणाम है। CIR पोर्टल के माध्यम से मोबाइल फोनों की ट्रैकिंग, ब्लॉकिंग और रिकवरी में महत्वपूर्ण भूमिका निभाई गई। देहू रोड पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक विक्रम वनसोडे के कुशल मार्गदर्शन में ये अभियान संपन्न हुआ। मोबाइल वापस पाने वाले नागरिकों ने पुलिस टीम का हृदय से आभार प्रकट किया। पुलिस ने सभी नागरिकों से अपील की है कि हरवाए गए आपको बताते चले मोबाइल या अन्य कीमती सामान की तुरंत शिकायत करें तथा जनहितैषी अभियानों में सक्रिय सहयोग प्रदान करें। पुलिस प्रशासन का ये कदम न केवल खोई हुई संपत्ति की वापसी सुनिश्चित करता है, बल्कि डिजिटल अपराधों पर अंकुश लगाने की दिशा में एक महत्वपूर्ण संदेश देता है। पुणे के देहू रोड से मुन्ना मुजावर की रिपोर्ट। मोबाईल चोरीला गेल्यानंतर सर्वात प्रथम तर मोबाईलची कंप्लेंट करणं खूप गरजेचे आहे। मोबाईल कंप्लेंट केल्यानंतर CIR पोर्टलवरती आम्ही ते मोबाईल ब्लॉकला टाकतो। ते मोबाईल ब्लॉक म्हणजे त्यांचा IMEI नुसार तो मोबाईल ब्लॉक होतो। त्यामुळे नवीन सिम कार्ड कोणीही त्यामध्ये टाकायचा प्रयत्न केला तर त्यांचा नंबर आमच्याकडे येतो। त्या नंबरवरती फोन करून त्या नंबरचं लोकेशन काढून त्याची पुरेपूर माहिती घेऊन आम्ही त्या मोबाईल धारकाला इथे बोलावून घेतो। त्यांच्याकडून तो मोबाईल जमा करून घेतो व त्याच्यानंतर पुढे जाऊन मूळ मालक जे असतात त्यांना बोलावून त्यांचा मोबाईल परत करतो। बऱ्याच वेळा असं समजून येतं की नागरिक हे बाजारात किंवा इतर कुठेही फिरताना पुरुष जास्त करून वरच्या खिशामध्ये मोबाईल ठेवतात। त्यामुळे काय होतं, चोरी करणाऱ्यांना खूप सोपे जाते मोबाईल चोरी करणे। त्यानंतर ते मोबाईल इतरत्र विकले जातात, ते बऱ्याच वेळा बाहेरच्या राज्यामध्ये जातात। तर सर्व नागरिकांना मी सांगेन की तुमचा मोबाईल गर्दीच्या ठिकाणी सांभाळा, ते चोरीला जाईल असे हाताळू नका। त्याची काळजी पुरेपूर घ्या व चोरीला गेल्यास लगेच पोलीस स्टेशनला तक्रार द्या। हो, भरपूर। मी जेव्हा लोकांना तुमचा मोबाईल मिळाला आहे हे सांगण्यासाठी जेव्हा फोन करते तेव्हा लोक खूप खुश होतात। ते बोलतात की मॅडम धन्यवाद, तुमच्यामुळे मोबाईल भेटला। बरेचसे मोबाईल असे सुद्धा आहेत की ज्याला हरवून 2 ते 3 वर्ष झालेली असतात। त्या 2 ते 3 वर्षानंतर आपला मोबाईल भेटलाय हे ऐकून सुद्धा लोक खूप आनंदी होतात व ते ज्या प्रकारे मला बोलतात ते ऐकून मला सुद्धा खूप समाधान वाटते की मी खरंच एक प्रामाणिकपणे काम करत आहे। माझं नाव भावेश गौतम शेलार, मी राहणारा दापोलीचा, पण रिसेंटली तळेगावमध्ये शिफ्ट झालोय। त्या दिवशी ट्रॅव्हलिंग करत असताना मला एक अर्जंट कॉल आला, तो मी पिकअप केला। कॉल झाल्यानंतर पुढे गाडी कंट्रोल करण्यासाठी मी फोन मांडीच्या इथे ठेवला आणि त्यानंतर मला एक 2-2.5 किलोमीटर गेल्यानंतर मला समजलं की असा माझा फोन गहाळ झालाय। तर त्यानंतर मी हतबल होऊन पहिलं मी जिथं राहतो दापोलीमध्ये तिथं जाण्याचा प्रयत्न केला, पण तिथं कळवलं की त्यांनी तुम्हाला असा अंदाज कुठं आला की कुठं नेमका हरवला असेल, तर मला देहू रोड पोलीस स्टेशनला जाण्यास सांगितलं। त्यानंतर मी देहू रोड पोलीस स्टेशनला आलो। त्यानंतर जे राऊत मॅडम आहेत त्यांनी कंप्लेंट रजिस्टर करून घेतली आणि त्यानंतर सांगितलं की टेन्शन घेऊ नका, आमचं पथक असतं ते चौकशी करण्यासाठी हे करतील। आणि अशा प्रकारे 5 दिवसानंतर मला फोन आला की बाबा तुमचा फोन सापडलेला आहे, तर 12 तारखेला तुम्ही 5 वाजता घेऊन जाऊ शकता। तर सर खूप 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 आनंद झाला, कारण का मी आता पण बोललो की जसं 30 तारखेला माझ्या बहिणीचं लग्न आहे, तर त्यामध्ये खूप माझा आधीच खर्च झालेला होता। तर मी नवीन फोन घेऊ शकत नव्हतो, तर मी एक घरचा फोन जो बंद पडलेला होता तो मी चालू करून तो वापरत होतो आणि वापरतोय मी आता जो मला फोन भेटला, तर मला असा आनंद मी असा शब्दात सांगू शकत नाही, एवढा आनंद झालेला आहे। नाही, खरंच मला खूप आनंद झाला की माझा मोबाईल 2024 मध्ये हरवला होता, जून 2024 मध्ये, जी मी ट्रॅव्हल करत होतो किवळ्यामधून मोबाईल पडला। तक्रार देहू रोडला दिली की बाबा माझा असा मोबाईल नंबरचा ह्या कंपनीचा मोबाईल हरवलेला आहे। आणि त्याच्यानंतर मग मी असं वाटलं की आता ते मोबाईल ज्यावेळेस सापडेल त्यावेळेस आपल्याला कदाचित फोन येईल। तर 1-1.5 वर्षानंतर आता मला असं वाटलं, होप सोडले होते की आता ते मोबाईल काही सापडणार नाही, पण 1.5 वर्षानंतर मला फोन आला मॅडमचा की तुमचा मोबाईल सापडलेला आहे। तर ते ऐकून मला खरंच आनंद झाला। ऍक्च्युली तर खरं कारण आपण त्यावेळेस मोबाईल घेतो हरवल्यानंतर, पण त्याची तक्रार देणं खूप महत्वाचं आहे, कारण त्याचा जर कधी मिसयूज झाला तर त्याच्यामुळं तो IMEI नंबर ज्या माणसाच्या अगेन्स्ट तो रजिस्टर आहे तो अडचणीत येऊ शकतो। त्याच्यामुळे मी खरंच थँक्यू म्हणेल पोलीस डिपार्टमेंटला आणि सायबर डिपार्टमेंटला की तुम्ही तुमचे खरंच 100% एफर्ट देऊन ते आमचे मोबाईल मिळवले। पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें, जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।